भंडारा जिले के लाखनी तहसील में एक नहर फूटने से आसपास के कई गांव में पानी भर गया है, जिससे हजारों हेक्टेयर में फसल को नुकसान हुआ है। किसानों ने मदद की मांग की है। पिछले सप्ताह हुई भारी बारिश के कारण सालेभाटा जाने वाली नहर पूरी तरह भर गई थी, जिसके बाद ये फूट गई और इस नहर का पानी परसोड़ी, सालेभाटा, शिंदीपार और मुंडीपार के खेतों में घुस गया, जिससे खेत में पानी भर गया और किसानों की पूरी फसल बर्बाद हो गई। किसान इस नुकसान के लिए सिंचाई विभाग को जिम्मेदार बता रहे हैं और प्रभावित किसानों की मांग है कि उन्हें नुकसान भरपाई दी जाए। खुर्सीपार के जंगल में एक बड़ा तालाब बनवाया गया, जो लाखनी तहसील में परसोड़ी ग्राम पंचायत के अंतर्गत आता है। इस तालाब से किसानों को पानी दिलाने के नेक इरादे से सालेभाटा तक जाने वाली एक नहर का निर्माण 1983 में किया गया था। लाभार्थी किसानों का कहना है कि उन्हें अभी तक नहर से पानी तो नहीं मिला, लेकिन नहर फूटने से उनका काफी नुकसान हुआ है। किसानों द्वारा शिकायत के बाद इस संबंध में सिंचाई विभाग भी अब गंभीर हुआ है। 28 नंतर जो पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे माझ्या सालेभाटा येथील जो नहराचा कालवा आहे, म्हणजे जो कालवा आहे तो थोडा फुटलेला आहे। त्याच्यामुळे जो प्रवाह येऊन राहिला आहे आणि तिथले जे लगतचे जे कास्तकार आहे 12 ते 13 जे लोक आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही पंचनामे केलेले आहे आणि पंचनाम्यावरती आलेलं आहे की 15 हेक्टर नुकसान दिसत आहे। आम्हाला संस्थेच्या माध्यमातून त्या कॅनलचं देखरेख करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु इथं 10 किलोमीटर कॅनल हे खुर्सीपार तलावाचं आहे, त्यामध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंतचे ॲग्रीमेंट असल्यामुळे आम्ही तेथील देखरेख करतो। तरी पण मागील वर्षी ज्या ठिकाणी यावर्षी ज्या कॅनल फुटलेला आहे त्या ठिकाणी मागील वर्षी आम्ही 6 ट्रिप मुरुम घातलेलं होतं, परंतु यावर्षी कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅनल अचानक फुटलं आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा 10 ते 12 शेतकऱ्यांचा जवळपास 15 ते 20 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं सर्वे सालेभाटा येथील तलाठी मॅडमनी केलेलं आहे आणि ते शासनाकडे देखील त्यांनी पाठवलेलं आहे आणि जो काही नुकसान भरपाई त्यांना मिळेल त्यामध्ये आम्ही समाधान व्यक्त करतो आणि त्या संबंधानं अधिकारी लोक त्या ठिकाणी काल येऊन गेलेत संबंधित विभागाचे, त्यांनी देखील आश्वासन दिलं की त्या कामाचं आम्ही पूर्ण देखरेख करू आणि पुढील काळामध्ये ते आम्ही दुरुस्त करून देऊ अशी हमी दिली।